नाही आहे खरं तर. अशा हरामखोराने आपल्या सर्वांचं दैवत असलेले बाबांबद्दल अपशब्द काढले. याचा या ठिकाणी आपण सर्वजण निषेध करण्यासाठी जमलो आहोत. पण हा निषेध न करता माझ्या मते आपण आता ॲक्शन घेतली पाहिजे. याच्याकडे जे काही 9 नाणी आहेत ते खोटे आहेत. आताच काही शिंदे परिवारातील या ठिकाणी मंडळींनी सांगितलं की आमच्याकडे जी बाबांनी दिलेली जी नाणी आहे ती आम्ही साईबाबा संस्थानला देणार आहोत आणि त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आणि त्याच्याकडची डुप्लिकेट नाणी आहे तो त्याचा त्यांनी धंदा मांडलेला आहे. त्या धंद्याच्या जोरावर जो काही तो साईराम करत आहे, जो काही पैसा गोळा करत आहे, त्या पैशाच्या जोरावर त्यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्याच एका ठिकाणी काही जागा भाडोत्री घेऊन त्या ठिकाणी काहीतरी सोंग घेण्याचं काम करतोय. कोणाच्या रुग्णांना मदत, आंधळ्यांचे काहीतरी डोळे तपासायचं तो नाटक करत आहे. त्याचे हे धंदे सगळे साईराम त्याचा साईराम झाकण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी दाखवतो आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो कशा पद्धतीनं पैसे कमवत आहे, कशा पद्धतीनं तो बाबांच्या नावाखाली धंदा करीत आहे. तेव्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की जे या ठिकाणी जो व्यवसाय करीत आहे तो व्यवसाय त्याचा पहिला बंद झाला पाहिजे. त्याला शिर्डीतून हाकलून दिलं पाहिजे. आणि साईबाबा संस्थानला विनंती आहे, या ठिकाणी माळी साहेब असतील किंवा आपण सन्माननीय युवा साहेबांकडे जाऊन त्यांना विनंती करू तर या परिवारातील कुठलाही व्यक्ती साईबाबाच्या आसपासही दिसला नाही पाहिजे, मंदिराच्या आजूबाजूला दिसला नाही पाहिजे. आणि जर तो दिसला आणि जर आमच्या गावकऱ्याकडून त्याला काही जर नुकसान झाले तर त्याची सर्वस्व जबाबदारी साईबाबा संस्थांनी घ्यावी अशी मी विनंती. नित्य मी जिवंत जाणं याची सत्य हाचे अनुभव माझ्या ठाई. म्हणजे बाबांची समाधी अजून जिवंत आहे हे याचं साक्षात उदाहरण आहे असं मला वाटतं. कारण आज खरंच आपल्याला अतिशय वाईट गोष्ट आहे. बाबांची जात विचारली जाते, बाबांचा धर्म शोधला जातो, बाबांचे आईवडील शोधले जातात. आता तर बाबांचा DNA देखील व्हायला लागला. म्हणजे दुर्दैव असं आहे की आता ती गोष्ट दादा साहेबांपर्यंत गेलेली आहे. परंतु आपल्याला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की सद्गुरू साईबाबांचा आधार घेऊन सातत्यानं जर आपलं प्रसिद्धी आणि आपलं TRP वाढत असेल ते कुठे चुकीचं आहे. आणि आपल्या शिर्डी ग्रामस्थांची भूमिका हीच असते सातत्यानं. कारण आज आपण बाबांना घाबरणारे लोकांना आपण घाबरतो. आपल्याला माहिती आहे बाबांची समाधी जिवंत आहे. परंतु बाबांची समाधी जिवंत असताना जर असे काही अपवादांकडून असं वक्तव्य होत असेल तर निश्चित ते चुकीचं आहे. आपण आता मला आत्महत्यापुढे हात जोडून विनंती आहे, आपली पण तात्या पाटलाची समाधी आहे, आपण पण अशा गोष्टी केल्या पाहिजे का? कारण म्हणजे आपलं तुम्हाला ही दुर्बुद्धी भाव आपल्याला येणार नाही. कारण आज आपण सद्गुरू साईबाबांच्या प्रती लीन आहोत. तात्या पाटील वाजपेयी असतील त्यांच्या उपकारांवर खरं तर आपण या ठिकाणी जगत आहोत. बाबांचा 1 रुपया नको, जे काही बाबा 2 घास देतात ते आपण सुखाने घेणारे सगळे गावकरी आहोत असं मला वाटतं. त्याच्यामुळं अशा ज्या व्यक्तीनं असं जे चुकीचं वक्तव्य केलं असेल त्या व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि आता साईबाबा संस्थांना देखील आम्ही अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या माध्यमातून त्याच्यावर कडक शासन होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यासंदर्भाची आमची भूमिका आहे. मोतीबिंदूचं शिबिर घेतलं. ते काय झालं, त्याच्यावर मागच्या महिन्यात आपले शिर्डीचे काही लोक तिथं मुंडवाडीचे गेले होते ऑपरेशनला. ते झुंझुनवाला हॉस्पिटल ते म्हणे हा आमच्या नावाखाली पैसा करून राहिला म्हणे, तर आम्हाला याला द्यायचं नाही आहे. तो त्यांना तयार नव्हता. मग मी तर माझ्याकडे शिबिर ठेवलं, माझ्या सहकार्याची मी सगळी प्रसिद्धी केली, सगळं केलं. पण त्या साहेबांना तुम्ही 1 रुपया नाही घेतला. यांनी त्यांना फोन केले की तुम्ही यांना कार्यक्रमच का दिला म्हणे, कार्यक्रम द्यायला नाही पाहिजे. मी त्या दिवशी ठेवला, तरी बळजबरी त्या दिवशीच कार्यक्रम ठेवला. परत मी त्या कार्यक्रमाला म्हटलं मला काय घ्यायचं नाही, त्यांना घ्यायचं घेऊ दे. पण ते म्हणे हे साई भक्ताकडून पैसे गोळा करतात, तिथं आलेले शूटिंग घेतात, रुग्णांची शूटिंग घेतात आणि ते साई भक्ताला दाखवून पैसे गोळा करतात. आणि बऱ्याच वर्षापूर्वी मला ते अरुण गायकवाड मला म्हणे तुमची दिल्लीला एवढी ओळख आहे, एवढ्या मोठमोठ्याला भजन सांध्या होत्या, हे 9 नाणे तिथं ठेवायला लावा म्हणे. ठीक आहे मी बोलतो, 1-2 जण सगळं बोललं की मोठे भजन तिथं ठेवा म्हणे. त्यानंतर हिने ऑफर केली की तिथं जो 9 नाण्यावर पैसा टाकते तो मी घेणार आणि मला 25,000 रुपये पाहिजेत. असं नाही फ्रीमध्ये ठेवलं असतं तर ते ठेवले. त्यानंतर आपण ते ठेवायचा विषय बंद केला. आणि हा दरवेळा ब्लॅक गाडी घेऊन तिथं आमदाराचे स्टिकर लावून 2 नंबर गेटला त्या ऑफिस पशीच घुटमळत राहतो. जर आपल्याला कोणी जर भक्त न्यायचं किंवा न्यायचं 2 नंबर तर आपल्याला नाव लिहावं लागतं. याला त्याला का नेम नाही हा बरोबर हे गावकऱ्यांनी विचार केला पाहिजे ना. दिवसेंदिवस शिर्डीची बदनामी का होत सांगितली की आपण या साई भक्तांवर असा लुटालूट होत त्यामुळे शिर्डी बदनाम राहिली. आणि दुसरी गोष्ट मी पत्रकारांना विनंती करतो, शिर्डीतल्या पॉझिटिव्ह बातम्या वाढत, निगेटिव्ह आता सगळ्या ठिकाणी डकैती होती, काय गोष्टी होत्या, गुन्हे होत्या,
पुणे असं काही नाही कोणत्या गावात होत नाही, पण आपल्या बातम्या पुऱ्या राज्यभर काय भारतभर असतात. साईबाबांच्या बाबतीमध्ये जो अपशब्द वापरला गेला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमा झालेलो आहोत. मी देखील त्या वक्तव्याचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. खरं तर ही गोष्ट ज्या कारणामुळे घडली त्या विषयाचा आणि या विषयाचा कुठे काही संबंध नव्हता. तुमचं खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही जाणो. आणि चॅरिटी कमिशनने सांगितलं आणि यांनी सांगितलं हा विषय मुळातच साईबाबाच्या कुठल्याही गोष्टीशी संबंधित नसतो. त्या विषयामध्ये तुम्ही साईबाबांचा विषय घुसळून आपलं स्वतःचं चुकीचे कामं जे लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मी या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो. अनावश्यकरित्या जिथे गरज नाही तिथे अतिरिक्त पैसा ट्रस्टच्या माध्यमातून गोळा करायचा आणि तो समाजासाठी न वापरता या ठिकाणी व्यक्तिगत कामासाठी वापरायचा याचा देखील मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि हा जो अपशब्द वापरला गेलेला आहे याची थोडीफार गांभीर्य यांनी खरं तर आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा शब्द आपण जो टाळलेला आहे तो टाळलेला शब्द फार गरजेचा आहे. कारण की त्याचा अर्थ जर आपण बघितला तो फार वाईट आहे, मनाला वेदना होतील काय असतं म्हणून. त्याच्यामुळं मी त्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ग्रामसभेला पूर्णपणे अनुमोदन देतो. सर्वजण तो हरामखोर अरुण गायकवाड आणि त्याचा मुलगा साईराज गायकवाड यांनी गेल्या काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा काही वर्षापासून जो धंदा मांडलाय त्याच्या निदर्शन आपण या ठिकाणी आपण सगळे जमा झालेलो आहोत. पण काल त्यांनी त्या साईरामच्या पुढची आणि सगळ्यात उंची त्यांनी त्या ठिकाणी ज्या गोष्टीला कोणी बोलायला नव्हतं पाहिजे अशी गोष्ट ते त्यांच्या मुखातून बोलून गेले. आणि हे कदाचित हे त्यांचे आता घडा भरलेला आहे याचा अर्थ एकदम स्पष्ट झालेला आहे. मुळातच आपण आता या ठिकाणी सगळ्यांनी भाषण झाले पुढं काय करायचं म्हणून आता आपण या ठिकाणी जमा झालोय. तर आता या ठिकाणी बापू आहे, शिवाजी आहे, कमलाकर माऊली आहे, बाबासाहेब आहे, बाकी सर्व नाही पण आता तुम्ही सर्व ज्येष्ठ या ठिकाणी आहात तर तुम्ही आम्हाला काही आमचे प्रश्न आहे तुम्ही आमच्या बरोबर या विषयावर आहात का आणि याची दिशा तुम्ही आमच्यावर राहणार का. आमचा पहिला मुद्दा असेल पण मान्य पहा त्याच कोणकर परिवाराच्या दुकान आहे ते दुकान बंद करायचं का मान्य का. तर माझी विनंती आहे नितीन भाऊ तुम्ही आतून गोंदकरांशी बोलायचं आणि तुम्ही शेअर करायचा झाला. दुसरा विषय त्याला हे वाक्य वापरल्यानंतर या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये त्याचा काही अधिकार आहे का. मग काय करायचं करायचं का. मग या गोष्टी आपल्या प्रामुख्याने ह्या पुढच्या आपल्याला दिशा ठरवायची. साहेब आम्ही सर्व गावातील आणि आमची एकदम प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही शांत पद्धतीने जाणार, आमच्या भाऊबंदाशी बोलणार, त्यांना सांगणार, आमचे जावई आम्ही त्यांना सांगणार. आम्ही कुठल्या प्रकारचं कायदा हातात घेणार नाही. तुमचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं पाहिजे. तुम्ही सुद्धा एक खाकीच्या वर्दीचे आत्मिक साई भक्त आहात. तुम्ही संरक्षण आम्हाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे आणि आम्हाला हे चांगलं कार्य करण्यासाठी तुम्ही आमच्यावर राहिले पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आणि परत एकदा सांगतो तो आपले शिंदे परिवार आहे ते शिंदे परिवाराकडून तो आपल्याकडून जर पाहुणा लागतो त्याच्यामुळे कोणी घाबरू नका. मागच्या सारखा काय गुन्हा दाखल होणार नाही. त्याच्यामुळे साहेब असं काही कृत्य करू नका आमच्यावर. कारण काय होतं परत लोक येत नाही हो अशी विषय झाले लोक येत नाही साहेब फक्त येत नाही. कोण लोकांनी काय लोकांनी काय करायचं दरवेळेस झालं का असंही होणार नाही. यावेळेस माझी विनंती साहेब पाहुणा तो आता आमचा. त्याच्यामुळं शिंदे परिवाराला दुसरी विनंती तिसरी आम्ही सर्व गावातल्या लोकांनी काल आम्ही बसलो संजू आपण रात्री बोलवलं होतं. संजू आपण तुम्हाला सांगितलं की नाही सांगितलं माहित नाही पण आमची तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही सगळे एक या ते नऊ नाणे आपण सगळे एकत्र करा. आम्ही नाचत गाजत वाजत आम्ही साईबाबा संस्थांना घेऊन मी पण बाबाचं भक्त आहे. मी रोज आरती करतो. एक ध्यान ठेवा पेटी दांडे असं वाटतं प्रत्येकाला शिडी करायला सांगतो साऱ्या दांडे पेटीत नाही तो फिरत राहतो जेव्हा पडतो ना तेव्हा पडतो. हा विचार करून तुम्हाला प्रत्येक जण खरोखर साई भक्त आहे ना तर त्यांनी हा विचार करा की याच्या त्याच्या बोट दाखवा. आपल्याकडे पण पहिले आहे ना एक
आत्मपरीक्षण करा आणि मग बोट दाखवा, मग खरोखर आपण मान्य करू. आणि शिंदे फॅमिली तयार आहे 9 कॉइन द्यायला कधी पण. फक्त ते कॉइन संस्थांनी किंवा परत जमीन जमा करून संस्थांचं जमा करावे आणि पुरातत्व विभागाला बोलून घ्या, सगळे कॉइन एकत्र करा, ओरिजिनल कोणते येते तिथं म्युझियमला ठेवा आणि जे 9 कॉइन देते संस्थांनी काही ठरवा तिथं काय करायचं. आता पहिलं आपलं त्याला तुमचे 9 कॉइन ना ते सगळं संस्थान द्यायचे, कारण भक्तांना कळलं पाहिजे 9 ग्रामस्थ आणि वरिष्ठांच्या सगळ्या उपस्थितीत आज शिर्डी शहरात बाबांच्या बद्दल जे वक्तव्य केलं, साईबाबा आपल्यासाठी सर्वस्व मायबाप आहे, साईराज गायकवाड हा व्यक्ती हा शिर्डी शहरात नकोच आहे, त्याच्यात काही कॉम्प्रोमाइजच नको आहे. कोणी जरी बोललं तरी त्याला ही शिक्षा भेटली पाहिजे, कारण आपलं पोट आणि मायबाप हे साईबाबा आहे, त्यांच्याबद्दल कोणी व्यक्ती असा बोलला तर इथून पुढे खपून घेतलं जाणार नाही. वैयक्तिक दत्ता कोते म्हणून सांगतो, तो कोणी काही बोलतो हे वाक्य माझं एकदम फिक्स आहे का कोणी असो बाबांविषयी. मी सर्वसाधारण माझ्या आयुष्यापासून सांगतो, मी साई भक्ताविषयी कोणाचं ऐकून घेत नाही. मी शिंगणापूर धंदा केलेला आहे आणि पालिशी पण केली, पण मी कधीच साई भक्ताला उलटून बोललेलो नाही. पण आज बाबांबद्दल बोललो वाईट वाटणार, हे गंज वाटलं, पण आज सगळे जमा झाले म्हणून आज हिंमत करावी वाटली का आज त्याच्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, एवढं बोलतो. झालेली घटना सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि निषेध करण्यासारखीच घटना आहे. पण हा जो अरुण गायकवाड आहे हा मोठा गुन्हे केला, आपण सगळ्यांनी केला. म्हणजे बापूंनी समजा अरुण गायकवाडबद्दल काही भूमिका घेतली की लगेच शिवाजी राजे आणि अभय शेट्टीने काय करायचं, अरुण गायकवाडला जाऊन भेटायचं आणि तुझ्याबरोबर. ही भूमिका आपल्या शिर्डीकरांची थांबली पाहिजे. हे जे राजकारणात जे चालत आहे ना, याची ठोक त्याची ठोक, हे जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत असे अरुण गायकवाड पैदा होणार आणि ते जिवंत राहणार. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही बेंबीचे त्या टप्प्यात किती भाषणं करा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही ना तोपर्यंत ही घाण आहे ना अशीच राहणार. म्हणजे एक विशेष गोष्ट आहे की व्हिडिओ बापू राजे व्हिडिओ काढायला साईबाबा संस्थान परवानगी देतो की पूर्ण मंदिरात, तुमच्या समाधी मंदिरात, तुमच्या द्वारकामाई तो व्हिडिओ ऑल ओव्हर वर्ल्ड तो फिरवतो आणि त्याच्या माध्यमातून मी किती संस्थांच्या जवळ आहे काय हे दाखवून ही जे काय देणगी तो जमा करतो, याला कारणीभूत साईबाबा संस्थान पण आहे. मग कोणतरी बोललं की पासेस आपल्यासारख्या लवकर भेटत नाही किंवा जायचं असलं कायदेशीर जावं लागतं, तो काय पडेलच तिथं. पण माझं म्हणणं आहे तो एकटा पडेल नाही, आपल्यातले इथले बरेच जण पडेल राहतात, बरोबर, त्याचा पण विचार व्हायला पाहिजे. अरुण गायकवाड आता जर शिर्डीत दिसला तर 100% त्या तोंडावर काळं फासलं जाणार, याच्याबद्दल काही सांगितलं. परवाची गोष्ट अशी आहे की त्या सायराचा फोन आला मला की सायकल वाटप आहे आणि तुमच्या भागात जर कोणी असेल गरजू तर त्यांना सांगा. तर भिल्ल समाजाच्या मुली होत्या, त्या शाळेत पायी पायी जायचे कुंडवडे, मग ते 7-8 मुली होते, मी नावं दिले तर तिने त्या कार्यक्रमाला बोलवलं. ठीक आहे, माझी चूक झाली की अशा कार्यक्रमाला जायला नाही पाहिजे, 100% मी माफी मागतो त्याबद्दल. पण एवढं सायकल तुम्ही घेऊ शकता ना, दानच येईल तुमची. विषय एकदम सोपा आहे. अरुण गायकवाड हा छोटा विषय आहे. मागं साईबाबा संस्थांमध्ये आम्ही सीओ साहेबांकडे गेलो होतो, त्यांना विनंती केली आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्यांना बोलवा, त्यांना पत्रव्यवहार करा, हे नाणे सगळे जमा करा. जर बाबांच्या इतिहासामध्ये आपण सगळं बाबा हयात असताना नंतर सुद्धा बघतोय 9 नाणे सोडून हा विषयच नव्हता. 39 नाणे कुठून आले, हे कुठून तयार झाले? आणि त्यांनी जे नाण्याचं वाटप केलेलं आहे, वेगवेगळ्या एजन्सीज घेतलेल्या आहे, वेगवेगळे कामं केलेले आहेत, तर हे सगळे नाणं शिंदे कंपनी आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आपल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं ते जमा करायला तयार आहेत. याची खरोखर खातरजमा झाला पाहिजे, हे नाणे ओरिजिनल आहे का नाही याचं सगळी तपासणी झाली पाहिजे. आणि तपासणी झाल्यानंतर जर खरंच ओरिजिनल असतील तर ते साईबाबा संस्थांनी त्यांच्या म्युझियममध्ये ठेवले. आणि इथून पुढे भविष्यात गायकवाड हा एक विषय, पण अनेक लोक आहे त्याच्यावर जे साईराम करून पैसे कमवत आहे ना, त्यांना पण थांबवलं पाहिजे. मला मग दोघं ते म्हणले की इतके दिवस काय गावकरी झोपेल होते किंवा काय काही आवाज उठत नव्हते. प्रत्येक गोष्टीला वेळ असते. आता घडा भरला की वेळ आली आणि त्याला कारणीभूत आपण पण आहोत. तर आपली सुधारणा आपण स्वतः केली पाहिजे.
आपण ज्यावेळी दुसऱ्याकडे बोट करतो तर आपल्याकडे 4 बोट असतात याचा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे. एवढं बोलून सांगतो. निर्णय केला पाहिजे का गायकवाडच्या कुठल्याही हा, गेलं नाही पाहिजे. हे बघा तो शेवटी लोकांच्या भक्ताचे त्या बैल शिडीत राहणारीचा कार्यक्रम काय संबंध आला? राहणारच नाही. आता ठेवायचं नाही. पण तो जे कुठे कार्यक्रम करू तर आपण त्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार करायचा, त्याच्यावर वैयक्तिक बहिष्कार करायचा. हा कार्यक्रम पण घेऊन द्यायचा नाही. आपण सर्वांमध्ये शिर्डीकरांनी एक हे करायचंय. आणि जसं आता सुजित म्हटला की बुवा त्याचं जे दुकान आहे, तर मी आता अतुल गोंदकरशी बोललो होतो, तर ते त्याचं दुकान या ठिकाणी लगेच 2-3 दिवसामध्ये खाली करणार आहे. तो ज्या घरामध्ये राहत होते त्यांना देखील आपण विनंती करायची, तिथं जाऊन त्यांना विनंती करू आणि त्यांना त्याला इथून हिसकून द्या. आणि तुम्हाला सगळे मंदिर परिसरात राहतात. आपण अनेक वेळा बोललो, हे थांबवलं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे, तर आपल्याला नैतिक अधिकारी आपण लोकांना बोलू शकतो. हे पहिले थांबवा. या लोकांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. पूर्वी लोकांनी जे वाळीत टाकलं तसं आता याला वाळीत काढून द्यायची वेळ आलेली. समजलं का? जो बाबाच्या बद्दल विकृत बोलतो त्याला या गावात थांबण्याचा अधिकार नाही. या सगळ्यांनी आपण ती भूमिका घेऊन त्याचा पाठपुरावा करून या विकृत प्रवृत्तीला थांबण्याचं आपण सर्व मिळून करू. आपण एका साईबाबाच्या जीवावर पोचलेल्या एका आळईबद्दल बोलत आहोत. इतक्या दिवसापासून साईबाबाचं खाऊन पिऊन बाबांच्यावरच टीका टिप्पणी करणाऱ्या अशा वाईट प्रवृत्तीविरुद्ध आज आपण गोळा झालो. सातत्याने त्याच्याविरोधात प्रमोद गोंदकर असेल, सर्जेराव कोते असेल, हे सातत्याने त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचे, सातत्याने त्याच्याविरुद्ध अर्ज करायचे. संजय आप्पा होते, यांनी अर्ज फाटे केले त्याच्याविरोधात. दिगंबर कोते आहे, त्यांनी मी कालच कार्यकारी अधिकारी भेटले, त्याच्याविरुद्ध त्यांनी दिगंबर कोतेंनी सुद्धा अर्ज केला आहे. प्रतीक शेळके, अविनाश गोंदकर, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर यांनी सुद्धा साईबाबा संस्थांकडे अर्ज केला. म्हणजे असं काही नाही आहे की कुणी काही करत नाही. त्यांनी अर्ज केला, कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि त्याला पास देण्याचं बंद केलं. तुषार शेळकेने सुद्धा त्याच्यात मदत केली आणि त्याचे पास बंद केले. त्याच्यावर त्यांनी माहिती अधिकारात काही लोकांना हाताशी धरून अर्ज फाटे करायला लावले. पण कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की याला पास द्यायचे नाही, त्याचे पास बंद आहे. पण तो अनऑथराईजरित्या त्या गेटने जातो. आपला जो शिंदे परिवार आहे हे अतिशय सज्जन आणि चांगले लोक आहेत. त्यांच्या इथं नवनानी दर्शनात ठेवले, फुले ठेवलेले. त्यांचे आणि आपले सर्व गावाचे संबंध आहे. त्यांच्या समोर राहतात, आपल्या जवळ राहतात. आपल्या गावात बाबांच्या मंदिराजवळ त्यांनी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदेचं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे नाणे खुल्या प्राण्यात ठेवलेले. ते काही लपवून ते स्वतः जाऊन त्याच्यावर पैसे ठेवतात असं काही नाही. परंतु काय झालं, धटिंगर असल्यामुळं हे थोडे बॅग फुटार आणि तो थोडा पुढं जातो. शांत परिवार आहे त्याचा तो गैरफायदा घेतो. माझी विनंती संजय अप्पाला अशी आहे की आप्पा तुम्ही शिंदे परिवाराच्या वतीने ह्या सगळ्या मोहिमेचं नेतृत्व करावं. आणि आता आम्ही करीत असतो, आम्ही पाठपुरावा अविनाशला त्यांना माहिती की जेव्हा त्यांनी नोटिसा काढल्या, आम्ही सगळे कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेलो, आमच्या नावाने पुन्हा अर्ज दिला, तर त्याला काढली नोटीस आम्हाला द्या. आम्ही ती नोटीस घेऊन त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया करूच. परंतु शिंदे परिवाराने पुढाकार घेतला पाहिजे. भले शिंदे परिवार पूर्ण संघटित 100% होईल आणि सगळे संबंधित लोक आहेत, सगळे आमचे संबंध आहेत. आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. संपूर्ण गाव तुमच्या बरोबर आहे. राहिला प्रश्न अरुणचा, आता आपल्याकडं नवीन पद्धत सुरू झाली. नेते काय म्हणते आणि आम्ही काय म्हणतो. नेते काय म्हणत नाही, ज्याच्या गांडीत दम येते जाऊन ठोकून काढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही कधी कोणाची हे लोक ठोकताना जेवढे आजपर्यंत आपण ठोकले, कोणाची परवानगी घ्यायला गेलो नव्हतो. आम्ही लोक नाना होते, रावसाहेब मास्तर होते, नानासाहेब जगताप होते, यांना विचार केलं का तुम्ही आम्हाला परवानगी मारू का, त्याला काही करू का. जर आपलं काही करायचंय साईबाबाच्या जीवावर आपण सगळेच पोटं भरतो. असं काही नाही का काही लोकांना पैसे भेटतात, काही लोकांना सगळ्यांना भेटतं. तर सगळ्यांमध्ये हिंमत आहे. ज्याला काय करायचं तो करू शकतो. मला काय करायचं मी करीन, तुम्हाला काय करायचं करा. जे लोक काय करतील त्याच्याबरोबर सगळं गाव करेल, बरोबर वाटतो. आपण सगळं तुमच्या बरोबर आहोत. गुन्हे दाखल होतील नाही होतील हा भाग वेगळा, त्यांचा प्रश्न, त्यांचं काम करेल, आपण आपलं काम करायचं. राहिला प्रश्न गलांडे साहेब, त्याला संरक्षण दिल्याचं कळलं, आत्ता कळलं की त्याला संरक्षण दिलं, तर त्याला पेड सुद्धा संरक्षण मिळून असं नालायक लोकांना पेड सुद्धा संरक्षण दिलं जाऊ नये. कारण की संरक्षणाचा गैरवापर होईल. तर एवढ्या शिल्डीमध्ये समस्या अनेक गुन्हेगार आहेत, अशा नालायकांना संरक्षण दिलं जाईल अशी विनंती आहे. आणि आपण बापू शिवाजी सांगतील त्याप्रमाणे आपण पुढील नियोजन करू. आज बाबांच्याबद्दल अपशब्द करण्याचा निषेध करण्यासाठी आपण निवेदन करून म्हणजे अनेक मान्यवर म्हणजे काल
बाबांचा सप्तमालिकेत सर्वधर्म समभाव हा संदेश महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या पलीकडं अख्खा जगभर जात असताना अनेक सर्व धर्माचे साई भक्त साईबाबांच्या समाधी स्थळावर येतात आणि बाबांना नतमस्तक होऊन बाबांना आशीर्वाद घेतात. त्यामध्ये श्रीमंत आहे, गरीब आहे, मध्यमवर्गीय सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक बाबांच्या शिर्डीच्या समाधीला घेऊन जातात. मध्यंतरी काही लोकांनी शंकराचार्यसारख्या लोकांनी बाबांबरोबर काही अपशब्द काढले होते. त्यांचा सुद्धा शिर्डीकरांनी निषेध केला. साहेब संस्थांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचं दखल घेतली. त्यानंतर अनेक प्रकारच्या शिर्डीमध्ये आपण संस्थांची चर्चा करतो, हा असं करतो, तो तसं करतो. पण काल आता सगळेजण आरुई म्हणले, मी आरण्या गायकवाड म्हणतो, आरण्या गायकवाडनी काल मुलाखत दिली. तिने सांगितलं का बाबाच्या संदर्भात असं. तर माझं त्या गोष्टीचं समर्थन नाही, त्याचा निषेध आहे आमच्या सगळ्यांचा. पण मी या माध्यमातून आरण्याला विचारतो, तुझ्या आईची ती तपासणी कर, तू खरंच त्याच्या आईचा प्रस्ताव सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही, कारण हे गेलेल्या केसचं लक्षण आहे. म्हणून त्याच्या आईची पहिली केस करा, तो त्याच्या आईचा पोटचा आणि हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं काल का धर्मदायक ऐकतं, मला नोटिफिकेशन केलं, माझ्या संग चर्चा केली, हे लोक गैरहजर राहिले आणि माझे 9 नाणे खरे असं पुरातन खात्याने सिद्ध केलं. पुरातन खात्याला सुद्धा सांगायचं आहे का पुरातन खात्याने सुद्धा पैसे घेऊन काही का चिरीमिरी घेऊन त्याच्याकडे निकाल दिलेला आहे. धर्मदाय आयुक्ताने सुद्धा तेच काम केलं असेल. आम्ही सगळे ग्रामस्थ येतो, सत्य काय आहे ते आम्ही धर्मदाय आयुक्ताला उद्या सांगायला नगरमध्ये येतो आणि खरं काय खोटं काय हे धर्मदाय आयुक्ताला सांगायला पाहिजे. कारण खरे नावाने नवून कुठं आहे शिंदे जुने जाणते लोक सांगतील खरे नऊ नाव कोणाकडे. हा उपरा आला, या उपऱ्याकडे 4 होते, 3 होते, 2 होते माहीत नाही, या उपऱ्याकडे 9 झाले. आणि हा सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर फिरतो. एक तो व्हिडिओ कुठे तुम्ही दाखवतो, एक चांगली महिला आहे, साईभक्तच असेल बिचारी. हा आरण्याला काही येत नाही, धजमा येत नाही, तरी चांगल्या प्रकारची पूजा करतो, चांगल्या प्रकारचे मंत्र म्हणतो. कुठून शिकला काय नू, त्याच्या आईनं कुठून शिकवलं काय त्याला, तो मंत्र शिकवतो. मग त्याचा बाबा हायदा नव्हता वाटतं तेव्हा शिकवलं ते. आणि ते मंत्र म्हणतो, असं तिकडे पाहतो त्या बाईच्या इथं बाग असा हा माधवचोद आरण्या, हा माधवचोद हरामखोर नालायक हा आरण्या कुत्र्या. अरे आरण्याचं करायचं काय, गायकवाडचं करायचं काय. आणि मग त्यानंतर हे सगळं होत असताना हे 9 नाणे त्याचे बोगस आहे, चुकीचे आहे. सगळं शिर्डीकर सांगतील, शिर्डीतले जाणते लोक सांगतील, शिर्डीतले वयस्कर लोक सांगतील हे 9 नाणे त्याचे नाही आहे. हे खरे 9 नाणे हे आमच्या शिंदे कुटुंबाकडे आहे. आणि या शिंदे कुटुंबाकडे असल्यामुळं त्यांनी सातत्याने सांगितलं का बाबांच्या द्वारकामाईच्या समोर तिथं त्यांचं मंदिर आहे, तिथं 9 नाणे ठेवलेलं आहे आणि ते खरे 9 नाणे. माझं तर म्हणणं आहे त्यांनी मनाचा मोठेपणा केला. त्यांनी सांगितलं का साईबाबा संस्थांना आम्ही द्यायला तयार आहे, आरण्या तू पण दे आणि तुझे 9 नाणे दे आणि तुझा व्यवसाय बंद कर. गाड्या घोडे आमका धमका हे कशावर आहे. आता त्या महिलांनी सांगितलं, कोणतरी साईभक्त होती, त्या महिलांनी सांगितलं 10,000 रुपये दे, 50 कमिशनवर धंदा मांडला त्यांनी. मी ऐकलं कमिशनवर धंदा मांडला चारनेनी. मग मला असं म्हणायचं आहे साईबाबा संस्थांनी जसं आबाराजांनी सांगितलं आता का त्याला मंदिर परिसरामध्ये कसं काय फिरून दिलं जातं. त्या दिवशी तुझी दोन आम्ही गुरुपौर्णिमेच्या आरतीला होतो. आम्हाला संस्थांचे संरक्षणवाले म्हणायचे थांबा मागे या. तो पाठीमागून आला, त्याचा पोरगा काय नाव त्याचा, अरे सायराज काय म्हणते आपल्या आठवड्याचं फक्त ऐक नाही आपल्याला पाठीमागून आला. एवढं साईबाबा साहेबांची ट्रीटमेंट आहे. माळी साहेबाला सुद्धा एक दिवस सांगायला लागेल, माळी साहेब काय चाललं तुमच्या बंदोबस्त
ग्रामस्थांनी घेतला. बऱ्याच जण म्हणले आमच्यावर केस करा. पहिल्यांदा मला वाटतं सगळ्या गावावर केस केली पाहिजे आमच्यावर. आरण्याला कुठल्या प्रकारला चुकीला माफी नाही. आता आमच्याकडे साहेब तुम्हाला सांगतो कल्याणचं आहे, तुम्ही खूप चांगले आहे. क्राईम तुम्ही कमी केला, पण आणखीन एक क्राईम होण्याची शक्यता शिकली. आता क्राईम सुरू केला तुम्ही, आता 1 पासून सुरुवात करायची, तो पण आरण्याच्या घरावर जाऊ. त्याचं कारण असं आहे, आता आम्ही त्याच्या दुकानावर जाणार, फोन पाहुण्याला सांगणार चाय उघडा, चाय उघडणार, त्याचं सामान काढणार, ते पेटून देणार. माझ्यावर उद्या मला काय विश्वास व्हायचं नाही माझ्यावर. त्याच्यानंतर त्याच्या घरावर जाणार, आम्ही सगळे जाणार ना, घरावर जाऊन आरण्याला खाली बोलवणार. आमच्या शिर्डीकरांच्या मारुती मंदिरात परत तिने येऊन आमच्या पुढं माफी मागून ना घातलं पाहिजे, तर त्याला सुट्टी, नाही तर सुट्टी नाही. आणि आता तुमच्या पुढचे चालले ना, जोपर्यंत आरण्या त्याचं पोरं काय नाव या सगळ्यांना घेऊन त्यांना शिर्डीकरांसमोर हजर करण्याचं काम तुमचंच आहे. अनेक मातब्बर गुन्हेगार तुम्ही आटोक्यात आणले, किरकोळ आहे आरण्यांचे, किरकोळ आहे, एकदम छात्रमातुर आहे. यांना घेऊन यायचं आणि शिर्डीकरण पुढं उभं करायचं काम तुम्हाला. तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, त्या तुम्हाला खात्री पडत. बरं, आंदोलन मागे घेणार अजिबात नाही घेणार. आम्ही आता उपोषण करणार, त्यांना तुम्हाला हजर करायला लागेल, हजर आणून द्यायला लागेल. तसं सगळ्यांनी सांगितलं नगर भाऊनी, त्याला शिर्डीमध्ये कुठल्या प्रकारचं आता थारा देणार नाही. मंदिरात दिसलं तरी काळ भाजणार, मारणार, गावाच्या जवळ दिसला तरी मारणार. तो पहिला कोपरगावच्या नदीच्या पलीकडे होता, परत आता कुठे नेऊन घालायचा, नदीच्या पलीकडे नेऊन घालायचं काम आपल्या सिटीकरांना करायचं आहे. आणि बऱ्याच मान्यवरांनी साईबाबा संस्थांना कार्यकारी अधिकाऱ्यांना पण सांगा तुम्ही, त्याच्या संदर्भात जे नवनानीची तक्रार केली ती शहानिशा परत करा, शहानिशा परत करा आणि त्याला गावाच्या बाहेर काढून देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करायचं आहे. तोपर्यंत आम्हाला सिटीकर स्वस्त भासणार नाही. परत आता आरण्या गायकवाडचा आपण सगळेजण निषेध करतो आणि त्याला गावाच्या बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळे गाव ग्रामस्थ एकत्र राहून त्याचा एकदा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, एवढं संतोष. त्यावेळेस असं होतं, संजू आप्पा शिंदे, सुजित, सर्जराव, आम्ही 5-6 जण नगरला गेलो होतो. आम्ही पहिले तक्रार संस्थेमध्ये केली, याच्याकडचे नाणे हे खोटे, हा नाण्याचा बाजार म्हणतो, हा पैसे कमवतो. संस्था म्हणे ते तुम्ही आता शिंदे आणि ते एकत्र करा, आम्हाला काही करता येत नाही. आम्ही धर्मदेव नगरला गेलो, त्यांच्यावर आम्ही अर्ज केला आणि तोंडी आम्ही त्यांना सगळं सांगितलं तोंडी साहेबाला की असं आम्ही अर्ज काय केला होता, याच्या ट्रस्टची चौकशी करावी, याचं ट्रस्ट ऑडिट करावं, हा पैसे कुठून गोळा करतो, हा कुठे पैसे खर्च करतो, याला काही व्यवसाय नाहीये, हा या ट्रस्टच्या नावावर पैसे गोळा करतो, लोकांना बोलवतो, याच्याकडे नाणे खोटे. कारण तिने नाणे पूर्वीच एक राजदूत कंपनीच्या एजंट घेतले तेव्हा नांदा साहेब दिलेले, एक काही नाणं राजकपूर दिलेले, याच्याकडे नाणे नाहीचे खरे. आता हिने बाहेरून प्रॉपर्ट मारून नाणे विकत आणलेले, त्या नाण्याचा बाजार म्हणून असं करतो. आम्ही सांगितलं त्यांना, आम्ही त्याच्यावर आम्ही असं म्हणलोच नाही, आम्ही त्यांना म्हणतो तोंडी धर्मदेवला की याचे नाणे खोटे, ते नाणे खरे. धर्मदेव म्हणजे ते नाणे खरे का खोटे हा विषय आमचा नाही, हा विषय फॉरेन्सिक लॅबचा आहे. फक्त आमचंच काम काय आहे, ट्रस्टची चौकशी करणे, पैसा आला कुठून आणि खर्च करतो कुठं, आम्ही ते चौकशी करू. आम्ही निघून आलो, वर्षभर त्यांनी काहीच नाही केलं. नंतर ते आम्ही चौकशी केली, आम्ही चालू ह्या म्हणले. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं, आम्ही तक्रार केलं 2021 मध्ये. त्यांचं म्हणणं असं आहे, कालच्या तारखेला बघितलं 22 ला त्यांनी नोटीस पाठवली होतं संजू आप्पा शिंदेला आणि सर्जरावाला, नोटीस आली नाही. नंतर त्यांनी बरं अंदाजाची आम्ही तक्रार करतो, आम्हाला नोटीस 1 वर्षाने पाठवली आणि ज्याला ज्याची आम्ही तक्रार करतो त्याला नोटीस पाठवली 3 वर्षानंतर. नोटीस आवडतं पाठवली, 3 वर्ष नोटीस पाठवली, 24 पण नोटीस त्यांना पाठवली आणि 25 मध्ये त्यांनी काहीतरी हजर झाल्यामुळे त्यांनी एकतर्फी निकाल लावून घेतला. निकाल होता काय, निकाल असं नाही की तुझं नाणे खरे म्हणून, फक्त असं आहे ज्यांनी तक्रार केली आहे त्यांचा अर्ज निकाली काढलेला आहे, म्हणजे ते प्रत्येक निकाली काढलेलं आहे. तर नाणे तुझे खरे, तुझं ट्रस्ट चांगलं आहे असं ते निकाल नाहीये, फक्त जे जी तक्रार आहे तक्रार फक्त ती निकाली काढली, त्यामुळे त्याचा आज विषय नाही. मग काल तिने लोकांना बनवून खोटं सांगितलं की तक्रार केली, धर्मदाय माझे नाणे खरं ठरवले, ते धर्मदाय अधिकारी नाणे खरं ठरवले. दुसरी गोष्ट तो जे म्हणतो माझ्यावर स्टॅम्प आहे, आता काय आलं सुधाप्पा शिंदे आहे की नाही हा, तर सुधाप्पा शिंदे त्यांचं घरातलं आपलं जमिनीचं व्यवहार हे होतं, आपलं इतर हातात नाव कमी करत होतं. तिने सुद्धा आपल्याला ब्लॅकमेल केलं हिराबाईनी. तर काय म्हणे की तू जर सही दिली मला हे नाणे माझे खरे तर मी तुला हक्कूचं पत्र दिलं देणार नाही. तर सुद्धा आपण ते साध्या स्टॅम्पवरती, तो स्टॅम्प नोटरी नाही आहे, रजिस्टर नाही, त्या स्टॅम्पवरती सुद्धा आपण सही दिली की बाबा ठीक आहे तुमच्याकडे नाणे माझ्या माहिती खरे. सुद्धा आपण जो सांगू शकत नाही नाणे खरे खोटे, तर नाणे त्यावेळेस बाबांच्या काळाचे सुद्धा आपण सांगितलं नाणे खरे, सुद्धा आपण सांगितलं म्हणजे नाणे का खरे त्यांच्याकडे नाणे नाही, खरे नाणे मान वेगळे. त्याच्यानंतर तिने 1-1.5 वर्षानंतर विष्णू शेठ लोढा
इथं राहत होते आणि माझ्याकडे आला स्टॅम्प घेऊन, म्हणजे तेव्हा मी त्याचा मित्र होतो. मला आणि ते साक्षीदार सही घेतलं. काय काय मी म्हणलं बरं मिस्टरची सही घेतली, माझी सही घेतली. म्हणलं अरे आवडले का नाही तुला काय नाही ते सुद्धा आपण असं दिलं. बरं पण तो स्टॅम्प व्हॅलिड नाहीये आणि आज मी सांगू शकतो तो स्टॅम्प तिने कोर्टात हजर करून मी सांगू शकतो हिने आम्हाला खोटं बनवून करून सही घेतलेली आहे. त्याच्यापैकी मी जिवंत आहे, मिस्टर शेट्टवाडा गेलेले आमचे 200 दादा गेले पण मी जिवंत आहे. मी सांगू शकतो हिने खोटं बनवून सही घेतलेली. मी सही घेतली 1 वर्षानंतर, स्टॅम्प कधी जाण घेतली सही नंतर. तेव्हा त्याचा मित्र होतो. पण जेव्हा तिने चुकीचं काम करायला लागलं तेव्हा मी त्याला म्हणतो चुकीचं काम बंद कर. मग तेव्हापासून मी आपण त्याच्या विरोधात आहे. तिने काल पण आमचं नाव घेतलं तर सर्व लोक ते प्रमुख व्हॉट्सअपवर तक्रार घेतली. मी त्याला नोटीस पाठवली. आम्हाला नोटीस काय आले नाही काही नाही. फक्त तो बनाबंदी करतो लोकांना म्हणजे बनाबंदी करतो, मोठेपणा करतो. कोणत्या धंदा व्यवसाय नाही. 4 गाड्या घेतो मजा करतो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी तर म्हणतो त्याला मी माझं म्हणणं असेल त्याला सगळ्यांनी मिळून त्याला पहिलं गावाबाहेर काढलं पाहिजे. आम्ही त्याचा मार्ग मोडलेला पण आहे. त्याने आम्हाला नोटीस पण पाठवलेलं आहे. सायराम करणार आहे. आम्ही इथून मागं पण मारित राहिलं, इथून पुढे पण मारणार आहे. भक्तांना फसवून पैसे घेतात, त्यांना भावनिक करतात. हा वाड्या इतका भावनिक करतो. माझ्याकडे एवढे व्हिडिओ आहे त्याचे. तो स्वतः पुजारी होतो, सौच्या भागात जातो, तिथं पूजा करतो. इतका भंगार आहे म्हणजे काय, तो इतका भावनिक करतो. त्याचं बोलणं म्हणजे तो काहीच आपल्या तोंडात त्याचं नाव सुद्धा घेतलं नाही. या भामट्याने बाबांविषयी काल अपशब्द वापरला. या भामट्याचा इतिहास आम्ही गेल्या 6 महिन्यापासून आम्ही सर्व युवक त्याचा इतिहास आम्ही शोधला. तो काल सांगत होता का त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये का आम्ही या वस्तू कोविडमध्ये वाटल्या, हे केल्या ते केल्या. अरे पण भामट्या त्या वस्तू वाटल्या पण त्यासाठी पैसे किती गोळा केले आणि पैसे घरात किती ठेवले हे पण जाहीर कर ना. तुझे कपडे, तुझी गाडी, तुझं सगळे कपडे लत्ते हे आईबाबांच्या जीवावर चालतं. त्या बाबांविषयी तू अपशब्द वापरतो, तुला लाज वाटत नाही का? या भाडखाऊची इतकी हिंमत झाली की साहेबांना आणि आम्हाला याच्या खाजगी ट्रकच्या माध्यमातून आम्हाला नोटिसा पाठवतो, आम्हाला धमक्या देतो. अरे भाडखाऊ हे गाव आमचं आहे, हे बाबा हे सर्वांचे. आणि त्या बाबांविषयी तू जर अपशब्द वापरणार असाल तर तुला या शिर्डीमध्ये आम्ही राहून देणार नाही. आम्ही सर्व शिर्डी या ठिकाणी कल्ल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं मी माझं म्हणून साईराज अरुण गायकवाड उर्फ शिंदे हा शिंदे स्वतःचं आडनाव लावून घेतो. याला तेव्हा दाबायला पाहिजे होतं ज्यावेळेस शिंदे आडनाव लावलं. ठीक आहे चला हा कोणता पळत वाढला कुठला ना काय, तुझी उंची किती, तू भेटतो कोणाला, तुझा व्यवसाय काय, धंदा काय करतो तर आपलं 7-8 सायकली आणतो ते वाटितो. त्याला कोण देते पैसे? तो घरातून घालितो का? बोलण्यासारखं खूप आहे पण आता काय आहे आपलेच काही आहे म्हणून बोलता येत नाही काही. म्हणून एवढं सांगणं आहे त्यांना की साईरामकडे लक्ष द्या आणि कोण काय करतं तेवढं लक्ष द्यावं लागतं. काल अरुण गायकवाड सारख्या या 75 व्यक्तीने साईबाबांसंदर्भात काही चुकीचं वक्तव्य केलं. त्याचा निषेध म्हणून आज ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेमध्ये काही निर्णय झालेले आहे. ग्रामसभेमध्ये असे काही निर्णय झाले आहे का त्याच्यापाशी जे 9 नाणे आहे ते 9 नाणे पूर्णपणे चुकीचे आहे. ते 9 नाणे घेऊन व्यवसाय करण्याचं काम गायकवाड परिवार करतो. पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन साई भक्तांची फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर प्रपंच चालवणे हा गायकवाड परिवाराचा धंदा आहे. आम्ही चॅरिटी कमिशनर असेल साईबाबा संस्थांकडे जाऊन शहनिशा करणार आहे. या लोकांना सांगणार आहे की हे चुकीचे नाणे खरे मूळ नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे. आणि शिर्डीच्या ग्रामसभेमध्ये एक चांगला निर्णय झालेला आहे का त्याला शिर्डीचा व्यवसाय करताना कुठल्या प्रकारचा गाळा देऊ नये, त्याचप्रमाणे राहण्यासाठी कुठल्या प्रकारचं घर देऊ नये. त्याला संस्थांच्या परिसरामध्ये मज्जाव साईबाबा संस्थांनी करावं. त्याचबरोबर त्यांना पूर्णपणे जे कुटुंब आहे गायकवाड कुटुंब त्यांना पूर्णपणे शिर्डीच्या बाहेर काढून दिल्याशिवाय शिर्डी स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज ग्रामसभेमध्ये झालेला आहे. हा त्यांनी जाणून बुजून केलेला माफीनामा आहे. तो बोलला की बाबांच्या संदर्भात चुकीचं बोलला आणि त्याला त्याची शिक्षा म्हणून त्याला शिर्डीच्या बाहेर जाणं एवढा एकच पर्याय शिर्डीकरांच्या समोर. त्याकडे जे प्रकरण सगळं आम्ही पुन्हा धर्मदाय आयुक्ताकडे जाणार आहोत. शिर्डी ग्रामस्थ जाणार आहे. बाबांच्या समकालीन जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना पण घेऊन जाणार आहे आणि साईबाबांच्या समकालीन जे भक्त आहे
जे परिवाराचे लोक आहे त्यांना धर्मदायुक्ताकडे जाऊन सांगणार आहे कसं ते काय ती परिस्थिती अवलोकन करा, इथं या आणि जे नवनाणे जे त्यांनी अपील केलं काल की नवनाणे आमचे खरे ते पूर्णपणे चुकीचे आणि खोटे दावा तिने केले जातात.